काय क्वेश्चन दिलेला आहे, 4 रेजिस्टन्स 3, 3, 3 and 4 ohm respectively are placed in the form of Wheatstone bridge. हे जे 4 रेजिस्टर्स आहेत हे कसे प्लेस केलेले आहेत इन द फॉर्म ऑफ Wheatstone ब्रिज. Wheatstone ब्रिज सगळ्यांना माहिती आहे कसा लिहितो आपण. या ठिकाणी हा एक रेजिस्टर्स आहे, हा इथे एक रेजिस्टर आहे दुसरा, आणि या ठिकाणी आपण एक तिसरा रेजिस्टर असा काढतो इथे, आणि इकडे हा आपला 4th नंबरचा. जर या क्वेश्चन मध्ये जर का सिरीजचा वर्ड जर असतो, सिरीज जर वर्ड आला असता तर आपल्याला हा R1 घ्यावा लागला असता, हा R2 घ्यावा लागला असता, हा R4 घ्यावा लागला असता, आणि हा R3 घ्यावा लागला असता. पण इथे सिरीज वर्ड आलेलाच नाहीये, म्हणजे आपल्याला डायरेक्ट घ्यावं लागेल R1, R2, R3, R4 रिस्पेक्टिव्हली आर प्लेस इन द फॉर्म ऑफ Wheatstone ब्रिज. Wheatstone ब्रिजच्या फॉर्म मध्ये त्याला लिहिलेला आहे. हा आहे R1 आहे, R2 हा आपला R3, हा तुमचा R4. द 4 ओहम रेजिस्टर आर शंट. आता शंटेड म्हणजेच काय आहे, तर त्याला कशा पद्धतीने एक जो रेजिस्टर्स असतो ना, तर तो असा कनेक्ट केलेला असतो की जेणेकरून त्या ठिकाणी एक तर पॅरलल म्हणा किंवा एक तर सिरीज मध्ये म्हणा त्याला शंटेड. ठीक आहे. आता इथं आपण एक गॅलोनोमीटर मध्ये काय करत असतो, तर कन्व्हर्शन करत असताना त्या ठिकाणी एक शंट रेजिस्टन्स आपण कन्वर्ट करत इथे लावत असतो. खूप छोटासा रेजिस्टर त्या ठिकाणी कनेक्ट करत असतो आपण, की जेणेकरून त्याला एक अल्टरनेटिव्ह पाथ मिळावी, एक अल्टरनेटिव्ह पाथ मिळावे म्हणून. ठीक आहे. इकडनं जेवढा करंट येतोय तर तो गॅलोनोमीटर मधला पूर्ण करंट पास होत नाही, तर तो पास करण्यासाठी या गॅलोनोमीटरची जी व्हॅल्यूज आहे ती खूप कमी असते मेजर करण्याची. तर त्यामधून जो करंट पास होणार असतो तर त्याला आपण अल्टरनेटिव्ह एक पाथ देतो, त्यासाठी एक शंट रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी कनेक्ट केलेला असतो. त्याच पद्धतीने इथं या R4 ला जो रेजिस्टर आहे हा तुमचा 3 ओहम, हा तुमचा 3 ओहम, हा तुमचा 3 ओहम, आणि हा आहे तुमचा R4 4 ओहम. आणि तो म्हणतो की 4 ओहम ला एक शंट विथ रेजिस्टन्स लावलेला आहे R टू इन ऑर्डर टू गेट ब्रिज बॅलन्स. ब्रिज कसा झाला पाहिजे, बॅलन्स झाला पाहिजे, म्हणजे हा बागेला हा, हा बागेला हा, या दोघांची व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे, सारख्या असल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तो बॅलन्स झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणचं पोटेन्शियल या ठिकाणचं पोटेन्शियल कसं असेल, सारखं, म्हणजे इथं काही करंट फ्लो होणार नाही असं. ठीक आहे. मग या R4 ला आपण एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे असं त्याने म्हणणं आहे. त्याचं काय नाव आहे, R आहे. तर या R ची व्हॅल्यूज किती ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. चला डायरेक्ट आपण व्हॅल्यूज टाकूया. R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 वाला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इथे R1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि या R2 ची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू R3 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे आहे 3, आणि R4 ची या जो काही आपल्याला भेटलेला आहे ही पूर्ण जी टर्म्स आहे ही कशी आहे, तर ही R4 ची व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या दोन व्हॅल्यूज एकूण एकांना मल्टिप्लाइड आहे, पॅरलल आहे, तर इथे काय होईल, याची व्हॅल्यू जर तुम्हाला 4 इंटू येईल, हे बघा RP इज इक्वल टू R1 इंटू R2 इथली R1 अपॉन R2 R1 प्लस R2 असं भेटते. म्हणजे RP इज इक्वल टू तो भेटतो इथे R1 म्हणजे काय इथला 4 आणि R2 म्हणजे काय R, तर इथे 4R अपॉन 4 प्लस R असेल. मग ही व्हॅल्यू इथे पुट करायची आपल्याला इथे 4R अपॉन 4 प्लस R. ठीक आहे. आता इथे बघा 3 1 जा 3 इथे कॅन्सल होऊन जाईल, इथे 1 आन्सर राहील. हा ही जी टर्म्स आहे डिवायडेशन मध्ये आहे इकडे येईल, वरती येऊन जाईल. म्हणजे इथे भेटेल 1 इज इक्वल टू 3 इंटू 4 प्लस R अपॉन 4R. ह्या डिवायडेशनची टर्म्स इकडे मल्टिप्लाइड येऊन जाईल. इथे भेटेल तुम्हाला 4R इज इक्वल टू 3 इंटू 4 12 प्लस 3 इंटू R थ्राइस R. या ठिकाणचा R काय या साईडला आला, या साईडचा थ्राइस R इकडे आला, तर 4R मधनं मायनस होईल. 4R मायनस थ्राइस R इज इक्वल टू किती, तर 12. इथे 4R मधनं थ्राइस R गेला तर किती राहते, 4 मधनं 1 गेला, 3 गेले, किती उरतात 1. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटतंय R इज इक्वल टू 12. म्हणजे त्या ठिकाणी जो शंट केलेला रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यूज किती असली पाहिजे की जेणेकरून हा जो सर्किट आहे तर ते बॅलन्स होईल. तर या R ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 12 असली पाहिजे, जेणेकरून हे रेजिस्टन्स जे आहेत तर ते बॅलन्स होतील. आलं लक्ष तुम्हाला. म्हणजे आपला ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट राहील. समजलं. स्टार्ट करायचं. बघा याला काय करू आपण, सुरुवातीकडनं करू आपण, जशी करायची तशी करू आपण. ठीक आहे. इथं आपण याला रिटर्न करूया. आपला हा इथे ए ठेवला. ठीक आहे. ए पासून तर आपण कुठे जातोय, तर ए पासून आपण गेलो बी पर्यंत समजा. ठीक आहे. याला ए पासून तर गेलो आपण बी पर्यंत, ए पासून तर बी पर्यंत गेलो, हा तुमचा बी इथं आला. ठीक आहे. तर इथं जो आहे तर कोण आहे 5 ओहम, किती आहे
5 ओहम. बी पासून कुठे गेलात तुम्ही, बी पासून गेलात तुम्ही सी पर्यंत, असा आले इथे सी पर्यंत, आणि याची व्हॅल्यूज किती आहे 15 ओहम. किती आहे 15 ओहम. आता या बी हे बघा रे, ए आणि सी च्या अक्रॉस मध्ये काय लावलेलं आहे बॅटरी, म्हणजे इथे अशी बॅटरी लावलेली असते, अशी लावलेली बॅटरी किती व्होल्टची 6 व्होल्टची लावलेली आहे बॅटरी. ओके. हा पुढे गेल्यानंतर काय सी आणि डी, सी आणि डी च्या मध्ये काय लावलेला आहे एक 30 ओहमचा लावलेला आहे बघा. इकडनं असा इकडे आला आपण, इथे पोहोचलो आपण डी ला, आणि त्यानंतर डी पासून तर कुठपर्यंत गेलेत तुम्ही ई. ठीक आहे, म्हणजे 10 ओहम या ठिकाणी भेटतंय तुम्हाला असा. ठीक आहे, डी पासून तर ई म्हणजेच काय आहे रे, हा बघा असा तो कशाला कनेक्ट केलेला आहे, डी पासून कशाला केलेला आहे हा ए ला. ठीक आहे, डी पासून कशाला कनेक्ट केला ए ला, आणि याची व्हॅल्यू किती आहे 10 ओहम. आता तुम्हाला एक लक्षात येते का, तो म्हणतोय की या बी काय सांगितलेलं आहे 4 रेजिस्टर आर कनेक्टेड as shown in figure. A 6 volt battery negligible resistance is connected across the terminal AC. AC च्या अक्रॉस मध्ये negligible काय लावलेलं आहे रेजिस्टन्स लावलेला आहे. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द बीडी, तर त्या ठिकाणी बी आणि डी च्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला काय असेल ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा 5/15 होईल तुम्हाला. इथं बॅलन्स कंडिशन सॅटिस्फाय केली त्याचा अर्थ असा होईल की बी आणि डी च्या अक्रॉस मध्ये कोणत्या प्रकारचं पोटेन्शियल काय असेल ते आपल्याला सॅटिस्फाय करायचं आहे. ठीक आहे, आता इथे 5/15 इज इक्वल टू 10/30. 10/30. ठीक आहे बघा, 5 1 जा 5, 5 3 जा 15, म्हणजे 1/3 इथे भेटेल तुम्हाला. 10 1 जा 10 आणि 10 3 जा 30, म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 1/3. म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट हँड साइड कशी आहे तर सेम आहे, सेम आहे याचा अर्थ बॅलन्स झालेली आहे. आणि बॅलन्स असेल तर याच्यातून करंट फ्लो होतो का इकडनं असा गॅलनोमीटर मधनं, तर नाही का, कारण बी चं पोटेन्शियल आणि या डी चं पोटेन्शियल सारखं असते. समजा इथं 10 व्होल्ट पोटेन्शियल असेल, समजा किती आहे, तर जे पोटेन्शियल असेल त्या ठिकाणचं पोटेन्शियल तेवढं समजायचं. इथं 10 असेल तर इथं सुद्धा किती आहे 10, असं सपोज करतोय आपण. तर इथला 10 - 10 काय होऊन जाईल 0, म्हणजे इथं आन्सर जे आहे तर आपला आहे 0. काय क्वेश्चन मिळाला आहे बघा, इन बॅलन्स विस्टोन. विस्टोन कसा आहे तर बॅलन्स आहे. बॅलन्स म्हटल्याच्या नंतर काय 4/2 इज इक्वल टू 10/5, म्हणजे 4/2 म्हणजेच काय 2, आणि इथे काय भेटतंय आपल्याला 10/5 म्हणजेच काय तर 2, म्हणजे दोन्ही कंडिशन कशी आहे बॅलन्स आहे. मग बॅलन्स असताना त्या 2 ओहम मधून किती करंट त्यातून पास आउट होणार आहे. आपल्याला माहित आहे की येणारा जो करंट आहे तर तो किती आहे ट्वाइस ऑफ एम्पियर करंट येतोय. या करंटला म्हटलं मी आय, हा करंट इकडे जातो आहे त्याचं नाव आहे I1. हा करंट जातो आहे त्याचं नाव I1 आहे, आणि इकडनं करंट जातोय त्याचं नाव आहे I2. आपल्याला काय करायचंय फाइंड आउट, I1 फाइंड आउट करायचा आहे. I1 जो याच्यातून पास आउट होणार आहे कोणाहून 2 मधून जाणार आहे. तर काय भेटतंय तुम्हाला I इज इक्वल टू I1 प्लस I2. जो करंट येतोय म्हणजे जाणारा करंट, इनकमिंग करंट इज इक्वल टू काय तर आउटगोइंग करंट. हा इनकमिंग करंट आहे, हा आउटगोइंग करंट आहे. इथे तुम्हाला काय भेटतंय बघा, आपल्याला व्हॅल्यूज करायची I2 ची. म्हणजे जर का I1 करंट इकडून जातोय म्हणजे I2 ची व्हॅल्यूज काय असेल तर I2 इज इक्वल टू I मायनस I1 भेटतोय. मग I ची व्हॅल्यूज काय दिलेली आपल्याला 2 एम्पियर, म्हणजे 2 मायनस I1 असं भेटतंय तुम्हाला व्हॅल्यूज I2 ची. इकडनं जो करंट जातोय I2, तर I2 ची व्हॅल्यू तुम्हाला 2 मायनस I1 जात आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे 2, याच्यातून आन्सर किती करंट फ्लो होतोय बघा. आता या ठिकाणचं जे रेजिस्टन्स आहे टोटल रेजिस्टन्स किती आहे 4 आणि 2 हे सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये असल्या कारणाने त्याची काय होत असते ऍडिशन, म्हणजे 4 + 2 काय भेटते तुम्हाला तर 6 ओहम भेटते. त्याच पद्धतीने 5 आणि 10 इथे काय भेटते तुम्हाला 15 ओहम भेटत आहे. म्हणजे या ठिकाणी 6 ओहम मधून करंट किती फ्लो होतोय I1. त्यानंतर इकडे 15 ओहम मधून किती करंट फ्लो होतोय दॅट इज द I2 म्हणजे काय त्या ठिकाणची व्हॅल्यूज 6 ऑफ I1 इज इक्वल टू 15 into 2 मायनस I1 या ठिकाणी भेटत आहे आपल्याला. इथे भेटत आहे तुम्हाला 6 ऑफ I1 इज इक्वल टू 15 into 2 दॅट इक्वल टू 30 मायनस 15 into मायनस I1 म्हणजे मायनस 15 I1 भेटते. मायनस I1 या ठिकाणी गेला प्लस होईल 6 ऑफ I1 प्लस 15 I1 इज इक्वल टू काय भेटते तुम्हाला 30, म्हणजे जिथे भेटेल तुम्हाला 15 and 6 काय भेटत असते 21. I1 इज इक्वल टू 30, सो I1 इज इक्वल टू 30/21. इथे याचं जर का आपण काय केलं फ्रॅक्शन्स काढले तर 3 ना इथे 10 इथे आणि इथे 3 7 जा 21 इथे, म्हणजे इथे भेटते तुम्हाला
10/7. ऑप्शन जे आहेत तर ऑप्शन बी राहील. 4 रेजिस्टर्स 10, 100, 40 and 10 are connected 4 arms of Wheatstone networks respectively. त्या ठिकाणी Wheatstoneच्या त्या आर्म्सला त्या ठिकाणी असे लावलेले आहेत 10, त्यानंतर 100, 40 आणि 10 असे त्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहे. Wheatstone network is respectively how much the resistance should be connected to the 10 ohm. जो 10 ohm आहे ना, तर त्याला किती रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागेल की जेणेकरून इथे नेटवर्क बॅलन्स होईल. तर या 10 ohm ला म्हणतोय तो. ठीक आहे, इथे तर बॅलन्स होऊन राहिलं ना. ते बघा रे, आता इथे काय दिलेलं आहे, हा 10 ohm असा लावलेला आहे आणि इकडे लावलेला आहे तुमचा कोणता तर 100 ohm लावलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पहा 10 काय तर 100 झालं. इथे काय दिलेलं आहे 40. किती दिलेला आहे, हा 40 आहे. हा किती आहे तर हा 10 आहे. तर या 10 ला किती ऍड केले असता की जेणेकरून हा जो आहे तर बॅलन्स करेल. 40/10 असं दिलेलं आहे. आता हे सांगा, हे सर्किट बॅलन्स आहे का? नाही. 10/100 इथे काय 1/10 भेटू आलं, पण इथे 1/10 भेटायला किती ऍड करावं लागेल या 10 मध्ये की जेणेकरून बॅलन्स होईल. इथे बघा, हा जो आहे 390 सिरीज नाही पॅरल नाही, सिरीज. ऑप्शन बी यायला पाहिजे. पॅरल म्हणलं की ते उलट होऊन जाईल. ठीक आहे, सिरीज मध्ये बघा 10 + 390 किती होतील 400. 390. आता हे केव्हा होऊ शकते की जेव्हा जो रेजिस्टर आहे 390 चा तर तो सिरीज मध्ये लावला जाईल तेव्हा. तर हा जो रेजिस्टर आहे त्याची व्हॅल्यू 390 आहे आणि हा किती आहे 10 ओमचा आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती येते 400. आता इथे काय भेटते बघा तुम्हाला, हे जे काही भेटत आहे 10/100 इज इक्वल टू 40 किती तर 400. आता बघा बॅलन्स 1/10 इथे 0 0 कट, 4 1 जा 4 आणि 4 10 जा 40. आला का, झालं का बॅलन्स? केव्हा बॅलन्स होईल की जेणेकरून आपल्याला या रेजिस्टरला काय करावं लागेल की व्हॅल्यूज ऍड करावं लागेल. किती, व्हॉट शुड बी द हाऊ मच द रेजिस्टन्स शुड बी कनेक्टेड टू द 10 ohm. 10 ohm ला किती रेजिस्टन्स तुम्ही कनेक्ट कराल, तो सिरीज मध्ये लावणार की पॅरलल मध्ये लावणार. तर डायरेक्ट असं लक्षात येईल तुम्हाला. 10 मध्ये किती ऍड केले 390 म्हणजे किती 400. 40/400 तेव्हा तो भाग जाईल 1/10 चा. ठीक आहे, मग इथे आपल्याला आन्सर काय भेटते 390 ओहम इन सिरीज. येतो तसा, हे दिसतो तसा. क्वेश्चन वाचा पहिले. इट इज डिस्टर्ब. सध्या कंडिशन कशी आहे, बॅलन्स आहे. 20/200 किती 1/10. 30/300 किती 1/10. बॅलन्स की नाही, बॅलन्स. तो बोलतोय की डिस्टर्ब बाय P22. हा जो P आहे या P ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 22 ओम घ्यायची आहे. 20 काढा. त्याला या बॅलन्स कंडिशन जे आहे त्याला डिस्टर्ब केलं जेव्हा P ची व्हॅल्यू 22 ओम घेतली असता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप विल बी ब्रिंग टू ब्रिज बॅलन्स अगेन. पुन्हा त्या ठिकाणी कोणती स्टेप तुम्ही करणार की जेणेकरून हे पुन्हा जे ब्रिज आहे तर ते बॅलन्स होईल. ऑलरेडी तुम्हाला दिलेला बघा 22 काय भेटेल तुम्हाला 200 इज इक्वल टू 30 काय तर 300. आता इथे आन्सर काय रे, याचा काय आन्सर येतंय 1/10. हे तर करेक्ट आहे. याचं सुद्धा काय यायला पाहिजे मग 1/10. असं काय तुम्ही त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करणार की इथे सुद्धा 1/10 आन्सर येईल. 20 ऍड करणार आहे, 20 ऍड करणार म्हणजे 200 मध्ये 20 ऍड केली तर काय होईल 220. 21 जा 21 आणि 20 10 जा 220 म्हणजे इथे येईल तुम्हाला 1/10. ब्रिज बॅलन्स म्हणजे ऑप्शन बी जे राहील इन्क्रीज बाय क्यू. हा जो क्यू आहे यामध्ये तुम्ही 20 ऍड करणार, हे होईल 220 ओहम. तेव्हा बॅलन्स होईल 22 ओहम ओव्हर दी 220/30/300. बरोबर आहे, तेव्हा तो बॅलन्स होईल. बघा थोडासा चेंज. आपल्याला तर वाटलं होतं ब्रिज कसं आहे बॅलन्स आहे, पण क्वेश्चन मध्ये थोडासा कन्सेप्ट काय आला, एक शब्दानं काय केलं बंद, सगळा क्वेश्चन चेंज केला. डिस्टर्ब केलंय आणि डिस्टर्ब पी ची व्हॅल्यू कशात चेंज केली 22 मध्ये. हे किती झाले वा. करंट कशातून जाणार आहे, असं जाणार आहे, सगळ्यात सारखा करंट जात असतो. इकडून गेला तर तो सारखाच जाणार आहे. इकडनं येणारा जो करंट तो स्प्लिट होता अशा 2 पार्ट मध्ये. इकडनं जाणारा करंट वाढायचा आहे आपल्याला, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट करावं लागेल इन द फॉर्म अशा पद्धतीने. पहिला जो क्वेश्चन सोडवला आपण सेम ऑप्शन डी यायला पाहिजे. आणि इथं बॅलन्स आहे का बरं, हे ब्रिज बॅलन्स आहे का 10/2 किती झाले 5.
25 भागिले 5 5. इकडनं काही करंट जाणार नाही. बर, हा 1.4 जो आहे तर असा जातोय इकडनं ना, काही असा इकडनं जातोय. आणि इकडनं आपल्याला काय इथं पाहायचंय की 2 याच्यातून किती जातोय. चला काय करणार आहे आपण, 10 + 2. चला 10 + 2 बरोबर किती रे, 12 ओहम. बरोबर आहे. यातून करंट जाणारा किती, त्याचं नाव असते I1. इकडनं करंट येऊ राहिला काय, त्याचं नाव I किती दिलेला आहे 1.4. किती दिला आहे 1.4 अँपियर येतो आहे या जंक्शनला. या जंक्शन पासून इकडे जाणारा करंट I1 आहे आणि या जंक्शन कडनं इकडे जाणारा त्याचं नाव आहे I2. आता पाहिजे तुम्हाला हा जो I1 आहे तर केव्हा भेटतोय, I2 ची व्हॅल्यू काय भेटते बघा. जसं की आपण आता पाहिलं की I = I1 + I2. तर I2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे I1 इकडे जाईल, म्हणजे I2 = I - I1 भेटेल. आणि I ची व्हॅल्यू किती दिलेली 1.4. I2 = 1.4 - I1. I2 ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला, म्हणजे इकडनं असा जो करंट झालाय ना त्याचं नाव काय आहे I2. तर या जंक्शनला जाऊन पोहोचतोय तो. ठीक आहे, तर याचं नाव I2 जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 1.4 - I1 भेटलेली आहे. आणि तो म्हणतो की यातून करंट जो येणार आहे इकडे या जंक्शनला या 2 ओहम मधून त्याचं नाव I1 आहे, तर तो किती असेल तो तुम्हाला विचारलेला आहे. बरोबर आहे. चला आता इथे बघा 10 आणि 2 सिरीज मध्ये की पॅरलल, सिरीज मध्ये 10 + 2 काय होतील 12 इंटू काय तर I1. ठीक आहे, म्हणजे असा लिहिणार का आपण, इथे भेटेल तुम्हाला 12 I1 = 25 आणि 5 किती 30 काय तर इंटू किती तर I2. चला आता याला इथे I2 ची व्हॅल्यू काय काढली आपण याच्यावरनं, तर इथे भेटते तुम्हाला 12 I1 = 30 इन ब्रॅकेट 1.4 - I1. चला सॉल्व करायला. 12 I1 = 30 × 1.4 - 30 I1. -30 I1 इकडे येऊन जाईल, प्लस होऊन जाईल इकडे. हा किती होईल रे, किती होईल 12 I1 मायनस प्लस होऊन जाईल हा 30 I1. इथे भेटेल तुम्हाला 30 × 1.4. सांगा किती येते, किती येते. हा 0 शी 0 बरोबर आहे. 3 चौक 12. चला 1 3 1 3 आणि 1 4 बरोबर आहे. आता इथे काय भेटते तुम्हाला, किती संख्या सोडून 1 पॉईंट म्हणजे जर 12 येते, इथे भेटते तुम्हाला किती येते 12 + 30 किती भेटते तुम्हाला 42 का. 42 I1 = 80 42. सो I1 बरोबर किती, इकडला हा काटला इथे काय उरलं 1, म्हणजे 1 अँपियर आहे. सर येऊन जाईल इथे दिलेल्या क्वेश्चन मध्ये. इन द गिवन सर्किट, या सर्किट मध्ये काय दिलेलं आहे, इफ जर गॅलॅनोमीटर जी जो आहे हा जो जी आहे गिव्स द 0 डिफ्लेक्शन. केव्हा 0 डिफ्लेक्शन देतो गॅलॅनोमीटर, ज्या वेळेस इथे ल पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल कसं असते सारखं असतं, तेव्हा त्यातून करंट जात नाही, डिफ्लेक्शन दाखवणार नाही, 0 डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजेच काय कंडिशन कशी आहे, बॅलन्स. म्हणजेच हा भागेला हा किंवा हा भागेला हा कसा असणार आहे, सारखा असणार आहे. चला मग इथे सॉल्व्ह करू आपण. इथे 8/3 = 40 काय तर x. इथे 8/3 आणि 40/x. इथे बघा काय भेटते तुम्हाला x, हा जो x आहे इकडे येऊन जाईल मल्टिप्लाइड, हा इकडे मल्टिप्लाइड डिवाइड जाईल इकडे 4x × 8/3 = 40. हा मल्टिप्लाइड होता तर डिवाइड जाईल इकडे, डिवाइड होता तर मल्टिप्लाइड जाईल. म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 40 × 3/8 x = किती 8 1 जा 8 8 5 जा 40 5 × 3 तर 15. युनिट काय राहतं ओहम, 15 ओहम. पहा इथे कसं दिसतंय रे 10 10 30 30 बॅलन्स आहे. याच्यातून करंट जाणार आहे का नाही. आता त्याने काय विचारलं, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स विचारलेला आहे. आता इथे बघा इकडनं हा जो रेझिस्टन्स आहे ते कसे आहेत एकूण एकांना सिरीज 10 + 10 20 बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यूज किती भेटली तुम्हाला 20 ओहम. त्याच पद्धतीने बघा हा 30 + 30 किती झाले 60 ओहम. आता हे दोघं 20 आणि 30 60 हे कसे एकूण एकांना सिरीज का पॅरलल, सिरीज का पॅरलल, मग तुम्ही करू काय राहिले सिरीज का पॅरलल. आता हे दोघं एकूण सिरीज का पॅरलल, पॅरलल आहे. मग काय करणार आपण 20 × 60 भागेला 20 + 60 किती 7 × 12 आणि हे 1200 का. आणि किती रे 80 किती हा काय तर 15 येते घे ना 15 8 85 15
15 ओहम. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी इक्वल रेजिस्टन्स जे आहे एक्स अँड वायच्या अक्रॉस मध्ये तर किती आहे 15 ओहम. काय असतं मीटर ब्रिज? तर मीटर ब्रिज असा एक ज्या 3 स्ट्रिप्स असतात, हे 2 एल स्ट्रिप्स असतात. इथे आपण काढणार बघा, इथे आहे ही एक स्ट्रिप्स आहे एल शेप, कॉपर शेप, कॉपर मेटल प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये काय असतो तर एक दुसरा एक सेकंड आहे आणि ही एक थर्ड वन. अशा एल शेप त्या ठिकाणी 3 स्ट्रिप्स असतात, मेटल स्ट्रिप. तर या ठिकाणी या लेफ्ट हा जो गॅप आहे याला म्हणत असतो आपण लेफ्ट गॅप आणि याला काय म्हणत असतो आपण राईट गॅप. या लेफ्ट गॅप मध्ये आपण काय घेत असतो तर एक अननोन रेजिस्टन्स घेत असतो, त्याचं नाव आहे एक्स. काय आहे एक्स. आणि इकडे या गॅप मध्ये, या राईट गॅप मध्ये एक नोन रेजिस्टन्स असतो, त्याचं नाव असते आर. काय असते आर. आणि या ठिकाणी हा जो एक पॉइंट ए आहे आणि या ठिकाणचा जो पॉइंट सी आहे, च्यामध्ये एक मॅग्नेशियम वायर, कस्टिनियन किंवा मॅग्नेशियम वायर कनेक्ट केलेली असते, विच इज अ युनिफॉर्म. कशी असली पाहिजे? एक सारखी असली पाहिजे. जसं की हा जो पेन आहे तर याची जी साईज आहे, क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर कसा आहे एक सारखा आहे, म्हणून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा एरर येत नाही. जर का अशा पद्धतीने वापरला आपण वायर की ते काही थोडासा कमी त्यानंतर सारखा नंतर कमी असं जर का जर आपण वायर वापरला तर त्यामध्ये एरर येणे पॉसिबल असते. की का यामध्ये कसा वायर पाहिजे तुम्हाला? युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असला पाहिजे त्याचा. याच्या अक्रॉस मध्ये एक बॅटरी आपण कनेक्ट करत असतो, बॅटरीला आपण ए म्हणून, याला एक प्लग की के कनेक्ट करतो असतो आणि एक रेओस्टॅट लावत असतो. ठीक आहे, याला आपण आरएच असं म्हणत असतो. ठीक आहे. आता या जो 2 गॅपच्या मध्ये एक जो स्ट्रिप्स आहे या पॉइंटला आपण बी म्हणतो आणि या बी पॉइंटला एक काय कनेक्ट करत असतो आपण? एक गॅलॅनोमीटर कनेक्ट करत असतो. काय कनेक्ट करत असतो आपण? गॅलॅनोमीटर. आणि त्याला एक जॉकी कनेक्ट करतो आपण. काय कनेक्ट करतो असतो आपण? जॉकी कनेक्ट करत असतो. आणि त्या जॉकीच्या सहाय्याने आपण काय करतोय, हा जो लेफ्ट पोर्शन आहे डाव्या साईडला, त्या डाव्या साईड पासून आपण काय सुरू करतोय की रिडिंग घेणं सुरू करत असतो. इथे एक मीटर स्केल कनेक्ट केलेली असते. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. या ठिकाणी 0 सेंटीमीटर पासून तर 100 सेंटीमीटर पर्यंत त्याचं मेजरिंग त्या ठिकाणी असते. आपल्याला या जो जॉकी आहे तर या जॉकीच्या सहाय्याने आपण या वायरवर टॅप करत चालतो आणि आपल्याला या गॅलॅनोमीटर मध्ये जो अननोन रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी जोपर्यंत गॅलॅनोमीटर मध्ये काय होत नाही, एक 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही, त्या पॉइंट पर्यंत आपण त्याला टॅप करत जातो. आता आपल्याला समजा की या ठिकाणी टॅप करत इथं आलो आणि इथं आपल्याला काय भेटलं? नल पॉइंट भेटला. नल पॉइंट हा कधीही 30 पासून ते 70च्या दरम्यान तुम्हाला भेटत असतो, सेंटीमीटरच्या दरम्यान भेटत असतो. या एंडला किंवा या राईट एंडला कधीही नल पॉइंट भेटत नाही. याचा अर्थ जर तुम्हाला या लेफ्ट हँड किंवा राईट एंडला जर का नल पॉइंट भेटत असेल याचा अर्थ तुमचे जे काही सर्किट्स आहे, जी काही अरेंजमेंट आहे ती चुकलेली आहे. त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायचं नल पॉइंट 30च्या पुढे आणि 70च्या मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मग आता हा जो पॉइंट आहे इथे भेटला तुम्हाला 40 वर भेटला. समजा हा जो नल पॉइंट आहे तर डाव्या साईड पासून तर इथपर्यंत जे अंतर असेल या एक्सच्या अक्रॉस वालं त्याला आपण एल एक्स म्हणू आणि या आरच्या अक्रॉस मध्ये त्याला आपण एल आर असं म्हणू. म्हणजेच या ठिकाणी हा सुद्धा एक पिस्टन ब्रिज सारखा दिसत आहे. ज्यावेळेस हा लेफ्ट गॅप तयार करतो, एक राईट गॅप तयार करतो आहे, तर इथे तुम्हाला त्या 40 सेंटीमीटर अंतरावर 0 पासून तर 40 पर्यंत गॅलॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दाखवलं 0. अशा केसमध्ये तर एलएक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, पण एलआर ची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे का? नाही. तर मग एलआर ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करणार? या 100 सेंटीमीटर मधून 40 मायनस करणार. तर एलआर तुम्हाला बरोबर काय भेटेल? तुम्हाला 60 सेंटीमीटर भेटेल. बरोबर आहे. तर हे कसं भेटेल? एलएक्स प्लस एलआर बरोबर किती आहे? इथून तर इथपर्यंतचं अंतर किती आहे? 100 सेंटीमीटर असते. मग तुम्ही जर तुम्हाला एलएक्स माहित आहे तर एलआर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर एलएक्स तिकडे पाठवा. म्हणजे एलआर बरोबर तुम्हाला 100 मायनस एलएक्स भेटते. एलएक्स ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 40 आहे, म्हणजे एलआर बरोबर काय तर 100 मायनस 40. सो एलआर बरोबर 60 सेंटीमीटर एवढी व्हॅल्यू भेटते. आता हा बॅलन्स असल्या कारणाने जेव्हा ब्रिज बॅलन्स होते काय होते? बॅलन्स होते. म्हणजे असे गॅलॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन किती? 0 होते. तर विस्टन ब्रिज बॅलन्सची कंडिशन आहे R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R1 वाली, ती काय होते? सॅटिस्फाय होते. इथं R1 म्हणजे कोण आहे? X. R2 म्हणजे काय तर R, म्हणजे इथे भेटेल X अपॉन R इज इक्वल टू R3 म्हणजे कोण इथे? LX आणि इकडे R4 म्हणजे काय आहे? LR.
असा तुम्हाला एक फॉर्म्युला पाहायला भेटतो. हा जनरल फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला तिन्ही गोष्टी माहित असेल, पण मला माहित आहे की इथे तुम्हाला एक कोणती तरी लेफ्ट व्हॅल्यू गॅप व्हॅल्यू मिळेल किंवा राईट गॅप व्हॅल्यू व्हॅल्यूज तुम्हाला मिळेल, तर तुम्ही यावरनं काय करू शकता, कन्व्हर्शन करून सॉल्व्ह करू शकता. समजा तुम्हाला लेफ्ट गॅप व्हॅल्यू माहिती आहे, तर एक्स अपॉन आर इज इक्वल टू एलएक्स अपॉन 100 मायनस एलएक्स असाही तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. ठीक आहे. आणि या फॉर्म्युल्यावरनं जो अननोन रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करू शकता. बरोबर आहे. आता आपल्याला जायचं या एक्झाम्पल्सवर. या एक्झाम्पल्सला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा. व्हेन अ मेटल कंडक्टर कनेक्टेड टू द लेफ्ट गॅप, when the metal conductor is connected to the left gap of meter bridge is heated the balancing point E. तर या पॉइंट E ला तो काय होतो आहे, तर बॅलन्स होतो आहे. तर काय होतं बघा, when a metal conductor is connected to the left gap, लेफ्ट गॅप मध्ये मेटल कंडक्टर कनेक्ट केलेला आहे, is heated and the balancing point is, या E पॉइंटला तुम्हाला बॅलन्सिंग कंडिशन पाहायला भेटते आहे. तर काय होऊ शकते, काय E जो आहे तो शिफ्ट कुणीकडे होईल, कुणीकडे होईल, तर शिफ्ट टुवर्ड द राईट, राईट साइडला शिफ्ट होईल, शिफ्ट टुवर्ड द लेफ्ट, लेफ्ट साइडला शिफ्ट होईल, रिमेन अनचेंज किंवा रिमेन झिरो, तर त्या ठिकाणीच राहील. जेव्हा तो कंडक्टर जेव्हा हिट केला जातो तर तो वायरचं काय होतं, एक्सपान्शन, वायरचं एक्सपान्शन झाल्यानंतर तो काय होतो आहे, इन्क्रीज करत चालतो. म्हणजे जो की ई जो आहे नल पॉइंट जो आहे तर तो कुठे होत जाईल, राईट साइडला जात राहील. म्हणजे शिफ्ट टुवर्ड द राईट, हा जो ई जो पॉइंट आहे, नल पॉइंट जो आहे, तर तो कुणीकडे शिफ्ट होणार आहे, राईट कडे शिफ्ट होणार. when which hit to the metal then which shift to the right side. काय सांगतोय तो क्वेश्चन, आपल्याला काय दिलेला आहे ते पाहायचं अगोदर. एक अननोन आहे, अननोन म्हणजे कोणता रे, एक्स, जो आपल्याला माहित नाही. अननोन रेजिस्टन्स एक्स विच इज अ प्लेस इन द लेफ्ट गॅप, डाव्या साईडला प्लेस केलेला आहे इथे एक्स व्हॅल्यू. ओके. हा पुढे तो काय म्हणतो आहे, नॉन रेजिस्टन्स, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते. हा मग नॉन आहे की आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते, किती दिलेली आहे, 60. म्हणजे तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा, एक्स तुम्हाला काढायचा म्हणतो आहे, आर तुम्हाला दिलाय तो 60 ओहम दिलेला आहे, प्लेस इन द राईट गॅप, राईट गॅप मध्ये शिफ्ट केलेला आहे, ऑफ अ मीटर ब्रिज. अ नल पॉइंट इज ऑब्टेन, कुठे नल पॉइंट भेटतोय त्या गॅलोमीटर मध्ये, तर 40 सेंटीमीटर वर. हा वर्ड महत्वाचा आहे आपल्याला. आता काय वर्ड आहे तो, फ्रॉम. तो 40 सेंटीमीटर फ्रॉम कुणीकडनं, राईट कडनं आहे की लेफ्ट कडनं आहे, हे महत्वाचं आहे. राईट कडनं सुद्धा बरं असू शकते, बरं राईट कडनं 40 सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ लेफ्ट कडनं किती असला पाहिजे, तो 60. हा, तर हे लक्षात ठेवायचंय. इथे काय दिलेलं आहे, ऑब्टेन ऍट द 40 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट, म्हणजे डाव्या साईड कडनं मोजत गेला असता तर आपल्याला व्हॅल्यूज किती भेटते आहे, 40. म्हणजे तुम्हाला L1 त्याने दिलेला आहे, तर किती, Lx, L1 म्हणजेच काय, Lx दिलेला आहे, किती दिलेला आहे, 40 सेंटीमीटर. तर तो म्हणतो आहे की मीटर ब्रिज जो अननोन व्हॅल्यूज आहे त्या रेजिस्टरची, तर ती किती असेल. आता तुम्हाला माहित आहे राईटची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला, तर राईटची व्हॅल्यू माहित नाही. म्हणजेच बघा बरं, लेफ्ट कडनं 40 आहे तर राईट कडनं किती असणार आहे, 60. म्हणजे एल बरोबर किती, तर 60 ओहम. ओके, जी आपल्याला माहित झाली. आता आपण व्हॅल्यूज टाकणार आहे, एक्स अपॉन आर इज इक्वल टू काय, तर एलएक्स अपॉन एल आर. सगळा इथे व्हॅल्यूज टाकली असता, एक्स अपॉन आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 60 इज इक्वल टू एलएक्स ची व्हॅल्यू किती आहे, 40, इकडे एलआर ची व्हॅल्यू किती आहे, 60. आता बघा 60 कट, एक्स बरोबर किती, तर 40, युनिट काय, तर ओहम. ऑप्शन बी करेक्ट राहील. क्वेश्चन जो आता आपण जस्ट सोडवला, अगोदर जो क्वेश्चन सोडवला होता आपण, तर तो लेफ्ट पासून मोजला होता. याच क्वेश्चन्सला आपण फक्त आता काय करूया, हा जो वर्ड आहे ना फ्रॉम, या फ्रॉम वर्डला फक्त आपण लेफ्ट कडनं न म्हणता याला कट करून आपण म्हणलं राईट. काय म्हणलं आपण त्याला, राईट. काय तर बघा, अननोन रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ऍट द प्लेस, पुढे लेफ्ट गॅप मध्ये पुट केलेला आहे. नॉन रेजिस्टन्स व्हॅल्यू आपल्याला 60 दिलेली आहे इन द राईट गॅप. अ नल पॉइंट इज ऑब्टेन 40 सेंटीमीटर फ्रॉम द राईट, राईट कडनं मोजत गेला असता तर 40 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर तुम्हाला नल पॉइंट भेटतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू भेटलेली आहे कशाची आहे, एलआर ची. तर त्या अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असेल ती काढायची आहे. बघा क्वेश्चन फक्त आपण इथे लेफ्टच्या ऐवजी फक्त राईट केलं. क्वेश्चन कधी फिरतो कसा बघा, एक्स तुम्हाला काढायचा आहे, आर तुम्हाला दिलेला आहे 60 ओहम, त्यानंतर तुम्हाला एलआर दिलेला आहे लेफ्ट गॅप मधून राईट गॅप मधलं 40 सेंटीमीटर, आणि एलएक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. आता तुम्हाला माहित आहे एलएक्स प्लस एलआर काय असते रे, 100 सेंटीमीटर असते. तर आपल्याला एलआर ची व्हॅल्यू माहित आहे, म्हणजे एलआर तिकडे जाईल. म्हणजे इथे तुम्हाला एलएक्स इज इक्वल टू किती, तर
100 मायनस एल आर, आणि एल आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, एल एक्स बरोबर 100 मायनस 40. सो एल एक्स इज इक्वल टू किती तर 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर. आता आपल्याला व्हॅल्यूज काढायची आहे कोणाची, तर बघा आता वी नो एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, आर ची व्हॅल्यू 60 दिलेली आहे, एल एक्स ची व्हॅल्यू आपल्याला आत्ताच काढली 60, एल आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 40. इथे बघा काय आन्सर येते बघा 4 0 0 कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 6 इंटू हा जो 60 डिवाइडेड आहे इकडे गेला तर काय होईल, मल्टिप्लाइड होईल. इथे भेटेल 6 इंटू 60 अपॉन 4 एक्स इज इक्वल टू इथे काय भेटते बघा 4 1 जा 4 बेगवे बेदोनी 4 बेत्रिक 6 बेकबे बेत्रिक 6 है ना, नहीं 3 इंटू 3 90 ओम. 90 ओम. यात मध्ये आपले ऑप्शन्स नाहीये, तो जो आहे तर आपण ऑप्शन्स हा आपल्या मनाने घेतलेला आहे की जेणेकरून काय आहे तर राईट गॅप कट आपण त्याला घेतला असता तरचा विषय. ठीक आहे. हा काय आहे रे कॉन्सेप्ट, पोटेन्शियोमीटर आहे. काय आहे पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर काय असतो बघा इकडे, इथे आपल्याला जो पोटेन्शियोमीटर आहे तर त्याची अरेंजमेंट अशी केलेली असते. ठीक आहे. हा एक पॉइंट आहे, या पॉइंटला म्हटलं आपण ए, या पॉइंटला म्हटलं आपण बी. इथपासनं तर इथपर्यंत जे अंतर आहे तर ते अंतर, हे जे अंतर असते तर हे अंतर 100 सेंटीमीटर असते. हे सुद्धा किती असते 100 सेंटीमीटर. 1 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर. तर पोटेन्शियोमीटर मध्ये जे काही वायर असते तर ती वायर 2 मीटर 3 मीटर पेक्षा जास्त आपल्याला पाहायला भेटते, 4 5 6 मीटर. ठीक आहे. तर या ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये आपण एक सेल लावतो आहे, त्याला म्हटलं आपण ई बॅटरी, प्लग की के, रेओस्टॅट आर एच. ठीक आहे. तर या अक्रॉस मध्ये आपण कनेक्ट करतो. इथे हा जो बॅटरी असते, ही बॅटरी, या बॅटरीची जी व्हॅल्यूज असते विच इज अ ग्रेटर, ही काय असते ग्रेटर असते. या ए पॉइंटला आपण सेल्स कनेक्ट, जे काही बॅटरीज आहेत तर ते कनेक्ट करत असतो टू कम्पेअर द सेल्स. इथे हा एक बॅटरी आहे, तिचं नाव आहे E1 प्लग की के, K1 म्हणू आपण. इथे इथे जी बॅटरी दुसरी आहे तिचं नाव आहे E2, ही आहे E1. इथे जी प्लग की आहे हिचं नाव आहे K2. ठीक आहे. आणि च्या अक्रॉस मध्ये एक गॅलोनोमीटर कनेक्ट केलेला असतो, आणि या गॅलोनोमीटरला काय कनेक्ट केलेला असतो जॉकीचा जे. ओके. आता होतं काय या ठिकाणी, जो काही जॉकी आहे, आता ही जी सेल आहे E1 विच इज अ ग्रेटर दॅन E1, ई जो आहे तर ग्रेटर असतो E1, आणि E1 पेक्षा E1 जो आहे तर E2 पेक्षा सुद्धा ग्रेटर असतो. ही आपल्याला कंडिशन माहित असली पाहिजे. ठीक आहे. आता काय करायचंय आपल्याला तर टू कम्पेअर द सेल, ते जे काही सेल्सला कम्पेअर करून आपण त्याचं ईएमएफ फाइंड आउट करू शकतो. हा जो सेल्स असतात यांना कम्पेअर करून आपल्याला एसएस फाराचं असते पोटेन्शियोमीटर जे असते, तर याचं जे काही प्रिन्सिपल आहे तर काय आहे प्रिन्सिपल, त्या ठिकाणी जी काही लेंथ असते, जो काही पोटेन्शियल डिफरन्स असतो, हा पोटेन्शियल डिफरन्स विच इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर, हा त्याचा प्रिन्सिपल आहे. पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. या ए पासून तर त्या बी पर्यंत जी काही वायर लांबी असेल त्या वायरच्या लांबीच्या बरोबर त्याचं पोटेन्शियल हे असते. आता इथे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढला असता तर इक्वल टू ची साइन घेतो आपण, आणि काहीतरी कॉन्स्टंट म्हणून काय घेतो आपण के इंटू द एल. हा जो के आहे तर याला म्हणतो असतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. याला काय म्हणत असतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजेच या ठिकाणी हा जो एन मल्टिप्लाइड इकडे गेला तर डिवाइड होईल, म्हणजेच इथे के भेटतोय तुम्हाला व्ही अपॉन एल. व्ही अपॉन एल. व्ही चं युनिट काय असते व्होल्ट, काय असते व्होल्ट, आणि याचं काय असते रे मीटर, व्होल्ट पर मीटर. व्होल्ट पर मीटर भेटते तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे. आता
आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी हा जो 1 सेल्स जो आहे तर हा K2 सेल्स जी की की आहे तर ही काय केली आपण ओपन केली म्हणजे जो करंट फ्लो होणार आहे तर तो E1 मधून जाणार आहे. गॅलव्हॅनोमीटर मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल आणि या जॉकीच्या सहाय्याने आपण याच्यावर ट्रेस करू. आपल्याला इथे कुठेतरी आपल्याला काय भेटणार आहे एक नल पॉइंट भेटतो आणि या इथून तर इथपर्यंत जी लांबी भेटते तिला आपण म्हणतो L1. जी पहिली व्हॅल्यू भेटते कोणासाठी तर या E1 साठी. त्याच पद्धतीने आपण हा जो की जी आहे K1 ही काय केली आता ओपन केली आणि K2 जी आहे तर ती क्लोज केली कारण या E2 मधून फ्लो होतोय. गॅलव्हॅनोमीटर मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल आणि आपल्याला या ठिकाणी जोपर्यंत आपण या वायरवर ट्रेस करतो जिथे आपल्याला काय भेटेल नल डिफ्लेक्शन तर इथे नल डिफ्लेक्शन आपल्याला या जवळच भेटते कारण E2 ची व्हॅल्यू काय आहे कमी असते. म्हणून या पॉइंटला आपण P म्हटलं आणि या पॉइंटला म्हटलं मी Q. तर यापासून इथून तर इथपर्यंत जी लांबी हिला म्हटलं आपण L2. म्हणजेच या दोघांना सेलला जेव्हा आपण कम्पेअर करतो तर E1 अपॉन E2 इज इक्वल टू भेटते आपल्याला L1 अपॉन L2. कंपॅरिझन करून आपण त्या सेलची जी E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 च्या फॉर्म्युलामध्ये आपण त्यांची व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो, कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला असंच पुढे आणखीन आहे पोटेन्शियोमीटरचं कॉम्बिनेशन्स आहे म्हणजेच कॉम्बिनेशन्स केला असता. आता इथे कॉम्बिनेशन्स वाला जो काही आहे तर एक असिस्टिंग म्हणतात एक अपोजिंग. असिस्ट करणे म्हणजेच काय असिस्ट करणे म्हणजेच काय कोणाला तरी परवानगी देणे है ना. परवानगी म्हणजेच काय बेरीज एक प्रकारची. रेजिस्ट म्हणजेच काय त्याला विरोध करणे म्हणजेच काय त्याच्यातून सबस्ट्रॅक्शन्स करणे. जर तुम्हाला असिस्ट वर्ड आला त्याचा अर्थ काय त्या सेलची काय होते ऍडिशन आणि काय म्हणतात रिव्हर्स म्हणा किंवा अपोज म्हणलं तर त्यामध्ये काय होईल सेलचं सबस्ट्रॅक्शन होईल. आता ज्या काही सेल्स आहेत आता इथे लावलेली समजा ही एक सेल आहे आणि ही एक सेल अशी लावलेली आहे. या सेलचं नाव आहे E1 आणि या सेलचं नाव आहे E2. तर या अक्रॉस मध्ये जे कॉम्बिनेशन्स आहे हे याच्या अक्रॉस मध्ये आपल्याला इफेक्टिव्ह जे भेटेल सेलची ऍडिशन भेटेल की सबस्ट्रॅक्शन भेटेल. बघा या पहिल्या सेलसाठी व्हॅल्यू काय घेणार बा पॉझिटिव्ह निगेटिव्ह याची व्हॅल्यू साइन काय घेणार आपण जेव्हा याचं निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडलेलं असेल तर मग याचा अर्थ काय असिस्ट करू लागेल. जेव्हा या दुसऱ्या सेल्स निगेटिव्ह आणि पहिल्या सेलचा निगेटिव्ह आणि दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह जर का कनेक्ट केलेला असेल तर हा एकूण एकांना काय करते रेजिस्ट. इथे व्हॅल्यू भेटते तुम्हाला E1 प्लस E2 आणि इथे काय भेटते तुम्हाला E1 मायनस E2 किंवा असं जर दिला असेल इथे हा पॉझिटिव्ह या पॉझिटिव्हला काय करतोय रेजिस्ट करतोय म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला E1 मायनस E2 पाहायला मिळते. बरोबर आहे. हे अपोज. ठीक आहे. मग जेव्हा असं असेल कॉम्बिनेशन मध्ये असेल तर तुम्हाला काय भेटते बघा इथे E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 असं कॉम्बिनेशन मध्ये जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये आपण काढत असतो कम्पेअर करून त्याची व्हॅल्यू काढत असतो. जेव्हा तुम्हाला L1 आणि L2 ची व्हॅल्यूज माहित असेल तर तुम्ही त्या दोघांचा जो रेशिओ आहे जे कम्पॅरिझन आहे तर तिथे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा कोण कन्सेप्ट आहे तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. काय आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल तर तो असतो तर बाय युजिंग द पोटेन्शियोमीटर वी कॅन फाइंड आउट द 3 व्हॅल्यूज EMF पोटेन्शियल डिफरन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. व्होल्टमीटर जो असतो तर विच डिव्हाइस विच इज अ व्हेरी काय आहे व्होल्टमीटर त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट रिडिंग भेटत असते पण पोटेन्शियोमीटर मध्ये तसं रिडिंग आपल्याला डायरेक्ट भेटते का नाही कारण या ठिकाणी सगळं सर्किट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागते आणि त्यानंतर आपल्याला रिडिंग भेटते. पण व्होल्टमीटर काय आहे एक डिव्हाइस आहे तर त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट रिडिंग भेटत असते. जे नॉब्स आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे एक जो पॉइंटर आहे विच इंडिकेट द व्हॅल्यूज. जेव्हा इथे यातून करंट फ्लो होतो तिथे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला डायरेक्ट भेटते पण इथे तसं भेटतंय का नाही कारण इथे आपल्याला डायरेक्ट रिडिंग भेटत नाही आपल्याला काढावं लागतात आणि त्यांना कम्पेअर करून आपण तिथे कॅल्क्युलेशन करून रिझल्ट जो आहे आपल्याला अॅक्युरेट भेटतो पोटेन्शियोमीटर मध्ये. व्होल्टमीटर मध्ये अॅक्युरेट रिडिंग भेटत नाही. त्यानंतर हा खूप सेन्सिटिव्ह आहे ऍज पर दी व्होल्टमीटर. व्होल्टमीटर लेस सेन्सिटिव्ह दॅन द पोटेन्शियोमीटर. हा इझिली कॅरी केला जाऊ शकतो हा इझिली कॅरी करू जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करत असताना त्याचा फॉर्म्युला भेटतो तुम्हाला स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R L1 मायनस L2 अपॉन L2 असं फॉर्म्युला पाहिलेला आहे तुम्ही. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R L1 मायनस L2 अपॉन L2 असा फॉर्म्युला पाहिलेला असेल किंवा असा फॉर्म्युला पाहिलेला आहे तुम्ही और स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R L1 अपॉन L2 मायनस 1
असा फॉर्म्युला पाहिला असेल. आता ही थेरी झाली. आता यावर आपल्याला काय करायचं, पोटेन्शियोमीटरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. काय दिलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये पहा. काय दिलेलं आहे, अ सेल ऑफ ईएमएफ 2.2 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला स्मॉल आर दिलेला आहे 1.25. अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स काय त्या ठिकाणचा व्ही, तर 2 व्होल्ट आहे. अक्रॉस द पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ किती आहे, तर 1 मीटर आहे. द पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग द वायर, त्या वायरच्या अक्रॉस मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल, पोटेन्शियल ग्रेडियंट कोण रे, के. या के ला काय म्हणत असतो आपण, पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणत असतो आपण याला, पोटेन्शियल ग्रेडियंट. आता त्यांनी विचारलं पोटेन्शियल ग्रेडियंट, या बाकीच्यांशी काही घेणे नाही का आपल्याला, नाही. आपल्याला त्याने काय दिलेलं आहे, तर त्याच्या अक्रॉस मध्ये अप्लाइड बिटवीन द पोटेन्शियल डिफरन्स किती दिसला, 2 व्होल्ट. म्हणजे आपल्याला माहिती आहे के इज इक्वल टू व्ही अपॉन एल वाला फॉर्म्युला. के इज इक्वल टू व्ही किती दिलेला इथे, 2 व्होल्ट. किती दिलेला आहे, 2 व्होल्ट. आणि कशाच्या अक्रॉस मध्ये, त्या पोटेन्शियोमीटरची वायरची लांबी किती आहे रे, लेंथ 1 मीटर, अवहर्दी 1 मीटर. म्हणजे तुम्हाला काय भेटलं, 2 व्होल्ट पर मीटर अशी व्हॅल्यू भेटते आहे. पण दिलेली जी व्हॅल्यूज आहे ती कशात आहे, मिलीमीटर आहे का नाही, किंवा व्होल्ट, मिली व्होल्ट अशामध्ये दिलेली आहे. इथं मिलीनं काय करायचं, मिलीला मल्टिप्लाय, मिलीला डिवाइड करून टाका. ऑप्शन बी. ठीक आहे, याला आपण काय केलं, 2 मिली व्होल्ट अपॉन मिलीमीटर असा आन्सर तुम्हाला भेटते. म्हणजे ऑप्शन बी आपल्याला या ठिकाणी भेटते आहे. कन्सेप्ट समजला तुम्हाला. A potentiometer wire has a uniform potential gradient across it. Two cells are connected in series. Support to each other. Support to each other म्हणजे तिथं असिस्ट करतात, म्हणजे ऍडिशन्स, म्हणजे E1 प्लस E2. ठीक आहे. त्यानंतर अपोज टू इच अदर्स अँड अपोज टू इच अदर म्हणजे काय, E1 मायनस E2. इथे म्हणजे तुम्हाला किती दिलेलं आहे, L1, आणि हा किती तुमचा L2. L1 ची व्हॅल्यू किती आहे, 6. L2 ची व्हॅल्यू किती आहे, L2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 2. इथे ही 6 आहे आणि L2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 2. ओके. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, जेव्हा कॉम्बिनेशन मध्ये असते, तर E1 अपॉन A2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. सो L1 किती दिलेला आहे तुम्हाला, तर 6, आणि L2 किती दिलेला आहे, 2, आणि L1 आहे 6 मायनस 2 इज इक्वल टू किती, तर 8 अपॉन 4. तर तुम्हाला 2:1 आन्सर येईल. म्हणजे ऑप्शन सी राहील. ठीक आहे. दिलेलं आहे, द ईएमएफ ऑफ द सेल इज बॅलन्स. लेंथ किती दिलेली आहे तुम्हाला, 140 सेंटीमीटर दिलेली आहे. अ पोटेन्शियोमीटर वायर व्हेन द सेल इज शंटेड बाय द रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम, द बॅलन्सिंग लेंथ इज रिड्यूस्ड बाय 20 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला L1 140 सेंटीमीटर दिलेली आहे, आणि तो म्हणतोय की त्या ठिकाणचा जो की शंटेड रेजिस्टन्स आहे, म्हणजे कॅपिटल आर, तुम्हाला आर दिलेला आहे, तुम्हाला तो दिलेला आहे 10 ओहम, आणि तो म्हणतोय बॅलन्सिंग द लेंथ इज रिड्यूस बाय द 20 सेंटीमीटर. जी लेंथ आहे, तर त्या लेंथ पेक्षा किती लेंथ कमी आहे, 20 सेंटीमीटर. म्हणजे L2 ची व्हॅल्यू किती दिलेली तुम्हाला, 140 मायनस 20 सेंटीमीटर. म्हणजे या 140 मधून किती काय मायनस आहे, 20 सेंटीमीटर मायनस आहे, रिड्यूस आहे. तर फाइंड द इंटरवल ऑफ रेजिस्टन्स ऑफ सेल, म्हणजे स्मॉल आर तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर L1 मायनस L2 अपॉन L2. व्हॅल्यू पुट केली असता, इथे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 10, L1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 140, आणि या ठिकाणी जो L1 आहे, L2 जो आहे तर याची व्हॅल्यू 120, आणि इथे L2 ची व्हॅल्यू 120 पुट केली असता आर इज इक्वल टू भेटते तुम्हाला इथे 10 इंटू 20 अपॉन 120. इथे 0 0 कॅन्सल, बरोबर आहे. इथे आर इज इक्वल टू इथे भेटते 20 अपॉन 12. सॉल्व्ह करायला 12 अपॉन 20 किती येते, ऑप्शन काय आहे, बी ऑप्शन आहे 1.67. Two cells of E1 and E2. E1 कसा आहे, ग्रेटर आहे, E2 आर कनेक्टेड इन सिरीज. द पोटेन्शियोमीटर ऑफ द बॅलन्सिंग लेंथ 6 to 5 when the polarity E2 of E2 is reverse. E2 ची पोलॅरिटी कशी काय केलेली आहे, रिव्हर्स, म्हणजे काय, मायनस. ओके. बॅलन्सिंग लेंथ ऑफ बिकम 125 सेंटीमीटर. द रेशिओ ऑफ E1 अपॉन E2 इज, E1 अपॉन E2 ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. तर इथे काय दिलेलं आहे, सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे. तर इथे बॅलन्सिंग लेंथ किती भेटलेली तुम्हाला, 6 to 5, म्हणजे E1 प्लस E2 व्हॅल्यू ही भेटते तुम्हाला 6 to 5, आणि रिव्हर्स म्हणल्यानंतर E1 मायनस E2 इज इक्वल टू तुम्हाला भेटते 125. आता या दोघांना जर का आपण बॅलन्स केलं तर इथे काय भेटते तुम्हाला 6 to 5 अपॉन 1 to 5. याचा आन्सर भेटते 3 to 2. 3 to 2 भेटत असते. ऑप्शन ए. सॉल्व करा.
E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. व्हॅल्यूज टाका, आन्सर सॉल्व्ह करा. काय भेटतं L1 प्लस L2? 625 अधिक 125 बरोबर आहे किती? 10. 10 एक 5 5 आणि हा एक 7. 750 इथे 625 मधून 125 हे गेले 125 किती रे? 0. 2 मधनं 2 गेले 0. 5. ठीक आहे. कितीचा बघा? 250 दोन्ही 500. 250 त्रिक 750 म्हणजे 3/2. काय भेटलं तुम्हाला? 3/2 भेटले. जेव्हा रेजिस्टर सिरीज मध्ये असेल तर आपण काय करणार? N × R लिहिणार. त्यानंतर रेजिस्टर जेव्हा काय असतील बघा, इक्वलंट रेजिस्टन्स आपल्याला 2 N च्या अक्रॉस मध्ये करायचं असेल आणि ते सिरीज मध्ये असतील N × R आपण घेणार. जेव्हा रेजिस्टर कसे असतील? पॅरलल असतील तर त्याच्या अक्रॉस मध्ये इक्वलंट रेजिस्टन्स कसा असणार आहे? R/N असणार आहे. किती रेजिस्टर तुम्ही कसे कनेक्ट केलेले आहे? तर पॅरलल कनेक्ट केलेले आहे, तेव्हा हा पॅरलल वाला फॉर्म्युला आहे. ओके, पॅरलल हा सिरीज मध्ये. ओके, आता इथे सॉल्व्ह करायचं आपल्याला. त्याने क्वेश्चन काय दिलेला बघा? फाइंड द इक्वलंट रेजिस्टन्स बिटवीन A and B ऑफ द फॉलोइंग केसेस. काय दिलेलं आहे? A आणि B च्या अक्रॉस मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? तर इक्वलंट रेजिस्टन्स विचारलेला आहे. काय करतो बघा? याला आपण कसं करत असतो? स्ट्रेच. इथे हा A to B कशा आहे? सिरीज मध्ये. 10 अधिक 20 30 म्हणजे याची व्हॅल्यूज काय भेटली तुम्हाला? टोटल 30. आणि हा जो 60 आहे तर या 60 या 30 ला कसा आहे? सिरीज की पॅरलल? पॅरलल. म्हणजे याला काय येईल? RP इज इक्वल टू R1 × R2 अपॉन R1 प्लस R2 वाला फॉर्म्युला. RP इज इक्वल टू काय? तर 30 × 60 अपॉन 30 प्लस 60. इथे RP भेटतोय तुम्हाला 180 अपॉन 90. 0 0 कट. RP इज इक्वल टू किती? तर किती? किती येतं? 20. 9 2 जा 20 ओहम. या A आणि B च्या अक्रॉस मध्ये जे इक्वलंट रेजिस्टन्स आहे तर किती राहील? 2 ओहम राहील. याला जर आपण स्ट्रेच केलं तर आपल्याला भेटते हा A इथं आहे, इकडनं असा कनेक्ट केलेला आहे 1 2 आणि याच्या अक्रॉस मध्ये इथे हा एक 60 ओहम वाला लावलेला आहे आणि हा तुमचा B इथं. ठीक आहे, असा. आणि हा पॉइंट आहे तुमचा C. हे कनेक्शन कसं आहे? सिरीज वाला आहे. म्हणजे याची डायरेक्ट काय केली? 10 आणि 20 ची बेरीज आणि हा तुमचा 60. या दोघांची डायरेक्ट बेरीज केली 30 आणि हा तुमचा 60. यांचं पॅरलल वाला कनेक्शन लावला आणि RP बरोबर काय भेटते तुम्हाला? 20. चला आता इथं आन्सर सांगा बरं. A आणि B च्या क्रॉस मध्ये इक्वलंट रेजिस्टन्स किती असेल? तर याला इथं धरायचं सरळ करायचं. सरळ करत असताना तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतंय? हा सिरीज मध्ये आहे. पण लक्षात ठेवायचंय, हा जरी सिरीज मध्ये आहे पण या दोघांचं कनेक्शन ओव्हर दी पॅरलल, या पूर्ण सर्किटला हा पॅरलल आहे. 3 अधिक 1 3 अधिक 1 4. म्हणजे हे जे सर्किट आहे याची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला? 4 ओहम. हा 4 ओहम या 4 ओहमला सिरीज की पॅरलल? पॅरलल. 4 × 4 16. 16 अपॉन 4 + 4 8. 8 2 जा 16. म्हणजे इथून तर इथपर्यंत काय भेटते तुम्हाला? 2 ओहम. किती भेटते? 2 ओहम. हा 2 ओहम आणि हा 6 ओहम एकूण एकांना सिरीज की पॅरलल? सिरीज. म्हणजे 6 आणि 2 किती भेटतील तुम्हाला? 8. म्हणजे या सर्किट मध्ये तुम्हाला किती भेटत आहे? तर इथून तर इथपर्यंत आपल्याला आन्सर भेटते आहे 6 + 2 दॅट इक्वल टू 8 ओहम. या A B च्या अक्रॉस मध्ये इक्वलंट रेजिस्टन्स किती? 2 ओहम भेटत आहे. चलो आगे. A B च्या अक्रॉस मध्ये या दोघांना सॉल्व्ह करावं लागेल. हे दोघं सॉल्व्ह झाल्याच्या नंतर ह्या दोघं याला पॅरलल आहे. 2 अधिक 4 6. 6 आणि 3 एकूण एकांना पॅरलल आहे. 7 3 18. 18 भागीला 2 म्हणजेच 3 म्हणजेच किती? 6. 7 3 18. किती भेटेल तुम्हाला? 6. याचा आन्सर भेटतोय 6 ओहम. हा 6 हा 5 आणि हा 3 सिरीज की पॅरलल? सिरीज. 5 6 आणि 3 किती राहील? 11 आणि 3 14. इथे 14 ओहम. चलो झालंय.
फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन द ए अँड बी. या ए अँड बी च्या अक्रॉस मध्ये तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आणि फाइंड आउट करत असताना आर, ट्वाइस आर, थ्राइस आर, 4R असं वाढत वाढत कुठपर्यंत जातोय तो 100 पर्यंत. 1 2 3 कुठे तर 100 पर्यंत. तर ह्या ज्या नॅचरल नंबर असतात सम ऑफ द ऑल द नॅचरल नंबर्स, तर आपल्याला एक फॉर्म्युला भेटत असतो 1 + 2 + 3 + 4 जो असतो ना अप टू सो ऑन कुठपर्यंत n पर्यंत. अशा फॉर्म्युल्यासाठी आपण एक फॉर्म्युला भेटतो आपल्याला n × n+1/2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सम ऑफ द ऑल नॅचरल्स अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. तर आपल्याला इथे बघा n म्हणजेच किती नंबर आहे रे हा 100वा. म्हणजेच काय तुम्हाला भेटतंय 100 गुणिला 100 अधिक 1/2 किती 50 का. इथे 50 इथे किती होती 101. 50 × 101 इज इक्वल टू किती रे सगळा किती होतील 101 × 50. तर ते भेटते 5050 5050.